महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। कौटुंबिक कलहाने एका सुशिक्षित कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा बळी घेतलाय। होय, घरातूनच मिळणाऱ्या अमानुष वागणुकीला आणि रोजच्या जाचाला वैतागून एका 50 वर्षीय व्यक्तीने मृत्यूला कवटाळला आहे। पुण्यातील शुक्रवार पेठ भागात राहणाऱ्या राजीव मनोहर पायगुडे या 50 वर्षाच्या व्यक्तीने आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे। राजीव पायगुडे हे सुशिक्षित होते, मात्र गेल्या काही काळापासून त्यांच्या घरातील सदस्यांकडून त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता। रोजचा अपमान, घरातून मिळणारी अमानुष वागणूक आणि सततचा त्रास यामुळे राजीव हे प्रचंड तणावाखाली गेले होते। शेवटी सहनशक्तीचा अंत झाल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं। या घटनेनंतर संपूर्ण शुक्रवार पेठ परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे। राजीव यांचे नातेवाईक रवींद्र पायगुडे यांनी तत्काळ खडक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली। फिर्यादीनुसार राजीव यांची पत्नी मनीषा उर्फ मंगल पायगुडे, मुलगा रोहित आणि मुलगी स्मृती हे तिघेही मिळून त्यांना सतत त्रास देत होते। या फिर्यादीवरून खडक पोलिसांनी पत्नी, मुलगा आणि मुलीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।